रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वारणा नदीवरून 600 कोटींच्या रामलिंग उपसा जलसिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता. वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या धर्तीवर हातकणंगले तालुक्यातील खोची येथून वारणा नदीवरील बंधाऱ्यावरून थेट रामलिंग डोंगरावर पाणी उचलून हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील गावांना सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या सुमारे 600 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी रामलिंग उपसा जलसिंचन योजनेला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचे सर्वेक्षण करून सविस्तर आराखडा तयार करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार डॉक्टर विनय कोरे आणि आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे म्हणाले की हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील विस्तृत आणि कोरडवाहू क्षेत्राला पाण्याची सोय करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. चांदोली धरणातील शिल्लक साठ्यातून पाणी उपसा करून सुमारे 11 ते 15 किलोमीटर अंतरावरील रामलिंग डोंगरावरील लक्ष्मी तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. तेथून सायफन पद्धतीने शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. तर आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी सांगितले की हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातकणंगले आणि शिरोळ तालुक्याला नवसंजीवनी देणारा ठरणार असून यामुळे ऊस उत्पादनात मोठी वाढ होईल. परिणामी या दोन्ही तालुक्याच्या विकासाला गती मिळणार आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. तिचं दरवर्षी एक नवं अर्थकारण या सगळ्या परिसरात निर्माण करणारा, हरित क्रांतीनं आर्थिक क्रांती प्रत्येक सामान्य कुटुंबाच्या घरात कशी निर्माण होऊ शकते हे दाखवून देणारा अतिशय मोठा प्रकल्प. म्हणजे पाणी येणं एखाद्या गावात हिची काय किंमत असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर असे हे काम खरं तर त्याची सगळ्यात अवघड जी टप्पा होता मुख्यमंत्र्यांची मान्यता, तो आज पूर्णत्वाला गेला. आणि म्हणून आमचा प्रयत्न बापूंचा आणि माझा निश्चित असा आहे की ह्या 6 महिन्याच्या आत ह्याचा DPR करून हा DPR शासनापर्यंत नेणं, कॅबिनेटची त्याला मान्यता घेणं आणि 8 ते 9 महिन्याच्या आत या कामाची टेंडर करणं आणि शक्यतो येणाऱ्या विधानसभेच्या आत हे पाणी वारणेच्या ह्या पाण्याचा अभिषेक हे आलम प्रभूच्या आणि रामलिंगच्या महादेवाला करणं, धुळोबाच्या महादेवाला करणं, असे एक मोठं स्वप्न आम्ही ठेवले. आता परमेश्वराच्या कृपेनं त्या यशापर्यंत आम्हाला जाता येईल. ही अतिशय मोठी योजना आज करता आली, याचा आनंद पण आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्यासाठी उपयोगाचा पण आहे. हा विषय आपल्या मार्फत सगळ्यांच्यापर्यंत तुम्ही पोचवा.